आणि बाकी सेमी फायनल फायनलसाठी ज्याप्रमाणे वेळ असेल त्याप्रमाणे आपण सामने खेळवणार आहोत. सलामीचे जोडी बॅटर प्रणव भोईर आणि त्यांचा समेत आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय प्रणव भोईर आणि प्रणय भोईर ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. आणि ही बॅटल चांगलीच रंगेल कारण एकंदरीत जर आपण विचार केला दोन्ही टीम्स बघा 2 ओव्हरची मॅच दॅट्स वाय ते थोडं अनालाइज मी करतोय की 2 ओव्हरच्या मॅच जर आपण कम्पेअर केलं तर एक षटकी बॅकअपला जे खेळाडू अगदी योग्य वेळेवरती पोहोचले त्यांचा आवर्जून मी उल्लेख करेन. समृद्ध म्हात्रे होते अगदी योग्य वेळेवरती पोहोचले अदरवाईज कदाचित या 4 धावा डेफिनेटली मिळू शकल्या असता. 2 धाब्यांनी इथे सुरुवात झाली या इनिंगला. आताही फुल लेन टाकला फिल्डर येतात लॉंग ऑन वर समृद्ध म्हात्रे चांगली फिल्डिंग सिंगलच मिळेल. एका धावेच्या साह्याने आता स्कोर कार्ड 3 वरती. कालचा दिवसही आपण चांगल्या लढती पाहिल्या आजही पाहायला मिळतात. त्याचमध्ये अगदी दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना अजूनही मॉर्निंगच आहे आणि मॉर्निंग सेशन मध्ये 2 चांगल्या टीम्सचा अगेन्स्ट बॅटल आपण पाहत आहोत. दिवाचा अगेन्स्ट भिनार पायांवरती टाकलाय दिशा दिली आहे गॅप आहे डीप स्क्वेअर लेग धावतोय पण बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. बघा आर्यनची जी गती होती ना खऱ्या अर्थाने गतीचा फायदा इथे बॅटरला मिळाला कारण जर आपण पाहिलं ना तर डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत. दॅट्स वाय तो तिथे बेनिफिट मिळाला कारण लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणताही फिल्डर नव्हता. चौकार इथे येतोय धाव फलकात 7. नेक्स्ट बॉल लोबो फुल टॉस स्वीप केला फिल्डर आताही धावतात आताही संधी नाहीये. क्या बात है जणू काही जे गॅप्स आहेत ना ते बायसेक्ट करतायत बॅटर. प्रणय भोईरचा बॅट मधनं सलगचा हा दुसरा चौकार. बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये मी शॉर्ट सिलेक्शनचा उल्लेख नेहमी करतो कारण ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहेत कोणत्या रिजनमध्ये गॅप आहे आणि गॅपला आपण कसं भेदू तेही बायसेक्ट करणं त्या प्रकारे खेळणं आणि त्या प्रकारे योग्य फटक्याची निवड करणं हेही एक बॅटरला येणं फार महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यामध्ये ना गेले 2 फटके ना प्रॉपरली गॅप शॉट सिलेक्शन फिल्डरला चान्सेस नव्हता. 2 बाउंड्री झालेल्या आहेत. पुढचा बॉल आता फुल लेंथ आहे ड्राईव्ह केलाय डीप मध्ये कव्हरचे फिल्डर तसेच लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचलेत हलकीशी मिसफिल्ड झाली. आता ही 2 धावा कंप्लीट. बघा ही ओळख आहे टीम भिनारची. ग्रामीण क्रिकेटही जेव्हाही खेळतात तेव्हाही पाहिले की त्यांचा प्रयत्न हाच असतो की निर्धाव चेंडू द्यायचे नाहीयेत किमान सिंगल डबल तरी आलाच पाहिजे कारण हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागतं कारण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एका चेंडूचंही महत्त्व जास्त आहे. कधी कधी मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नांमध्ये डॉट बॉल पर्सेंटेज जास्त वाढतो. फुल लेंथ आहे आता ही फ्लिकचा फटका रिस्कच्या साहाय्याने वळवलाय काऊ फेस मध्ये हलकीशी मिसफिल्ड. आता ही 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. क्या बात आहे आर्यनचा अगेन्स्ट 15 धावा या पहिल्या षटकामध्ये आणि त्यामध्ये 2 चौकार. पाणी घेऊन जायचंय ग्राउंड मध्ये. पहिलं षटक 15 धावा येईन आर्यनचा अगेन्स्ट ही फार मोठी उपलब्धी आहे टीम भिनारसाठी. एक षटकाचा खेळ बाकी आहे आणि जर अंतिम षटकामध्ये ना मी म्हणेन 15 रन्स येतात 12 रन्स येतात मे बी तुम्ही 25-30 पर्यंत पोहोचतात तर नो डाऊट फार चांगला टोटल आहे. कारण मी बॉलिंग क्रमाविषयी या आधीच उल्लेख केला की भिनार टीमकडेही चांगले बॉलर्स आहेत. त्यामध्ये प्रणव स्वतः आहे रोहन ऑप्शनला आहे जतीनही आहेत. त्या अनुषंगाने ना 25 ते 30 रन्स जर बनतायत ना तर या मॅच मध्ये पुढचा प्रवास दिवा टीमसाठी इतका सोपा होणार नाहीये. आर्यन भोईरने नो डाऊट मागील मॅच मध्ये लाजवाब बॅटिंग केली पण या मॅच मध्ये संघर्ष मी म्हणेन थोडं मोठं होणार आहे.
समृद्ध म्हात्रेवरती विश्वास दाखवण्यात आला या सेकंड ओव्हरसाठी. समृद्ध म्हात्रे बघा लॉंग ऑनला फिल्डिंग करत होते, फिल्डिंगमध्ये चांगलं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलं, बट आता ॲज अ बॉलर कंट्रीब्यूट करायचं आपल्या टीमसाठी. एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच टीम टेंबिवली आणि पडघा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. चला टॉससाठी लवकर पोहोचा, एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला सुरुवात करा टीम दिवा या अंतिम षटकाला. अंतिम षटक समोर प्रणव आहे. समृद्ध म्हात्रे पगलाच बॉल ऑन साईडला खेळायचं होतं, कुठेतरी काऊ कॉर्नर डीप मिड विकेट रिजनला टार्गेट करायचं होतं, बट जर आपण पाहिलं तर बॉल डीप स्क्वेअर लेग रिजनला जातोय. सिंगल इथे मिळेल. धाव फलक आता 16 वरती. बघा दोन्ही टीम्स जी नेक्स्ट मॅच खेळणार आहे टीम टेंबिवली आणि पडगा, टॉस जेव्हा कंप्लीट होईल त्यात नंतर बघा तुम्हाला कोणत्या खेळाडूवरती ऑब्जेक्शन वगैरे असेल, आयडी कार्ड चेक करायचे असेल तर मॅच सुरू होण्याआधी तुम्हाला ते करायचं आहे. एकदा जर मॅच सुरू झाली तर त्यात नंतर काही ऑब्जेक्शन घेता येणार नाहीये. समोरच्या दिशेने फटका फ्लॅट पॅटे स्ट्रोक आणि इथे पहा क्या बात आहे, क्रिकेट कम फुटबॉल. पायाने चेंडू अडवलाय, रनआउटची शक्यता होणार नाहीये. 3 धावा कंप्लीट केल्या जातील. क्या बात आहे. बघा एकंदरीत फिल्डिंग जबरदस्त झाली, त्यात मात्र काही शंका नाहीये, पण तरी सुद्धा बॅटर्सही तितकं मी कौतुक करेन की तरी सुद्धा 3 रन्स इथे पळून काढला. धावफलक या 3 धाब्यांच्या सहाय्याने आता 19 धाबा धावफलकावरती. बघा पहिलं सत्र ना रन्स अजिबात थांबल्या नाहीयेत. त्यामागचं कारण हेही राहिलं की फक्त चौकार आणि षटकार आला पाहिजे असं नाहीये. हा माइंडसेट दोन्ही बॅटर्सचा नाहीच आहे. जर सिंगल डबल्सही येतात तर त्या आपण घेऊ, हा माइंडसेट पाहायला मिळाला. आता ही कनेक्शन प्रॉपर नाहीये. बॉल अलॉंग द ग्राउंड जातोय, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड करतात, थ्रो येतोय. ओव्हर थ्रो झाला जरूर होता पण त्याचा बेनिफिट बॅटर्सला मिळणार नाहीये. 2 मिळतील. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 21 धाबा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. प्रणव प्रयत्न करतोय की मोठी फटके खेळायचे आहेत, पण आतापर्यंत प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक एकही तासाकडनं पाहायला मिळाला नाहीये. 2 चौकार आलेत, ते देखील प्रणयचा बॅटमधनं आलेत. 3 चेंडू बाकी आहेत. काय घडेल? बाउंड्री तर हवी आहे टीम भिनारला. नेक्स्ट बॉल. आता ही संपर्क नाहीये, बॅटचा टोलाच लागलाय. सिंगल घेतली जाईल. स्ट्राईक आता प्रणयकडे. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता 22 वरती. सुरुवात चांगली होती, आर्यनचा अगेन्स्ट 15 धावा आल्या, बट त्यात नंतर मी म्हणेन की समृद्धने आतापर्यंत या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली, कारण 4 मध्ये फक्त 7च धावा. अंतिम ओव्हरमध्ये ना बाउंड्रीज थांबवणं ही एक बॉलर म्हणून जिम्मेदारी असते आणि सध्याच्या घडीला ती जिम्मेदारी पार पाडताय समृद्ध. आता हुक केलाय, वाह काय फटका आलाय, बॉलला थेट पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, इट्स अ मॅसिव्ह वन, सिक्सर. एकंदरीत या आधी जे चेंडू आपण जर पाहिले ना तर फुल लेंथ अथवा ओव्हर पिच, पण त्यात नंतर बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी जशी टाकली जणू काही रेडीच होते या बॉलसाठी. परफेक्टली पोझिशन मध्ये आले आणि हुकचा हा जबरदस्त फटका षटकार येतोय. धाव फलक आता या 6 धाव्यांच्या सहाय्याने जो टोटल हवा होता मी म्हणेन टीम भिनारला या मॅच मध्ये 28 ऑन द बोर्ड. अजून 1 चेंडू बाकी आहे. एकंदरीत जे षटक चांगलं चाललं होतं आता त्यामध्ये थोडं विघ्न आलंय, कारण बघा या आधी 7 धावा खर्च केला तर त्यात नंतर हा बहुमूल्य फटका मी म्हणेन बॅटर प्रणयचा बॅटमधला शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधला तोही उडवलाय आणि तोही पाठवलाय. काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर इन स्टाईल हे पहिलं सत्र फिनिश केलंय प्रणयने. जबरदस्त बॅटिंग प्रणयची आणि त्या जोरावरती या पहिल्या सत्रामध्ये 33 रन्स बनवण्यात आल्या आणि 34चा एक चांगला टोटल सेट केलाय. टीम 34 बनवण्यात आला, 35चा टार्गेट सेट करण्यात आला. माफी असू द्या, 35 धाब्यांचा टार्गेट सेट केला टीम भिनारने. टॉस आपण करणार आहोत. चला टीम टेंबिवली. बघा टीम टेंबिवली
ऑलरेडी तुमच्यासाठी ऍडजस्टमेंट मॅनेजमेंटनी केलेले आहेत. सो आता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये टॉससाठी यावंच लागेल. बघा, सेकंड इनिंगला सुरुवात होण्याआधी टॉससाठी यायचे, अदरवाईज 2 रनची पॅनल्टी टीम टेंबिवली आपल्याला देण्यात येईल अशी सूचना मॅनेजमेंट कमिटीने केलेली आहे. सो टॉससाठी या. 35चं टार्गेट आहे. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात, कॉम्बॉक्समध्ये आपण बदल करूया आणि आवाज आपण विश्वाजी केने यांचा ऐकूया. धन्यवाद. येस, थँक्यू विशालजी पाटील यांचा घोडाबाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकलात. टॉस दरम्यान झाला, टॉस जिंकला. तिथे मात्र टॉस जिंकला टेंबिवली संघाने. प्रथमतः स्वीकारला क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले फलंदाजीसाठी पडघा संघाला. आपण दोन्ही संघ सज्ज राहायचं. जव्यात मार्गदर्शन तिथे मात्र मॅच देखील तितकीच दमदार आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल भिनार, त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय तो म्हणजे स्वतःच्या आतमध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा. आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात, त्या म्हणजे तब्बल 35 धावांची आवश्यकता. 35 धावा बनवायच्यात. 17.50 सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. कारण की आता मात्र चांगला खेळ मला आतमध्ये साकारला होता टीम भिनार आणि त्याच्या जोरावरती या बाकी चांगली धावसंख्या बिल्डअप देखील झाल्या. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र इथे चांगली कामगिरी दोन्ही बॅटर्सला करावी लागेल. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन भोईर आणि त्याच्या सोबतीनं कृपेश देखील दाखल होते. आणि गोलंदाजीवरती जतीनवरती जबाबदारी. जतीनने देखील मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पुनश्च इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 35 लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर चांगलं कमबॅक देखील इथं गरजेचं असेल. यात मात्र शंका नाही आहे. 35 धावा बनवायच्या जरूर आहेत. 17.50 सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. आर्यन स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर कृपेश देखील सज्ज आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील आपण पाहिले. नक्कीच शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षक. आता मात्र शॉर्ट कव्हरला घेतला जातो आणि डीप पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. थोडासा चेंजेस इथे मात्र क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात, त्या म्हणजेच 35. आक्रमकता दाखवावी लागेल आर्यन भोईरला देखील. फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र इथे स्विंग करण्याचा प्रयत्न पंचांनी बीमर घोषित केला. No+1 अशा 2 धावा, नशिबाची 7 आर्यन भोईरला मिळाली. आणि आता मात्र जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यात अडकवलं देखील होते, परंतु इथे या बीमर पंचांनी घोषित केलं. त्या अनुषंगाने No+1 अशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. तर या संधी होती मोठा फटका मारण्याची आर्यन भोईरला देखील, परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाही. त्या अनुषंगाने इथे मात्र एकच धाव मिळाली. आता मात्र स्ट्राईकला असेल अर्थातच आज बॅटर कृपेश. फ्री हिटचा हा चेंडू आणि आता मात्र संदीप कृपेशकडे. ओलो फुलटॉ चेंडू ताडव्या बॅटने ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर घेतली आणि एकाच धावेवरती समाधान. चांगली गोलंदाजी सुरू आहे. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये जरूर पहिला चेंडू भीमर हाताळला होता, तदनंतर मात्र इथे कमबॅक केला जातोय. जतीनच्या माध्यमातून 3 धावा धावफलकावरती बनवायच्यात 35. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक 11 मध्ये बनवायच्यात 32. ओ इथे मात्र बाशी नरेश क्या बात आहे. यष्टीरक्षक बीड झाले होते, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. मोहित होते शॉर्ट फाईन लेगला मन मोहित करणारे. इथे मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कार्य त्याने देखील केलं. चांगली गोलंदाजी. एक धाव इथे मात्र फार महत्वाची असेल या मॅच मध्ये, कारण की लिमिटेड ओव्हर्सची मॅच आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र
चांगली कामगिरी करावी लागेल. ओ फटका दमदार आहे परंतु मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न आणि वेल जज. क्या बात आहे. अप्रतिम शेल टिपला. डीप मिड विकेट मधून धावत आले आणि वेगाने इथे मात्र चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिथे मात्र प्रयत्न यशस्वीरित्या देखील पार पाडला. फलंदाज बाद. पहिला झटका फलंदाजी करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवाला कृपेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती आशिष. गोलंदाज तयार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 4 आपल्याला पाहायला मिळतील आणि नवीन बॅटर आशिष मध्ये शॉटमध्ये दाखल झाला अगेन्स्ट दी जतीन. पुनशा सज्जा. ओ फुलटॉस शेडो इथे मात्र पुनशा फटका फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करतील परंतु 9 मास लाड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि तत्पूर्वी ही एक धाव फलकावरती मिळेल. एकेका धावेसाठी आता मात्र जीवाशा अखांताने खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो तो म्हणजे टीम दिवा स्पोर्ट्स दिवाला. आर्यन भोईर अजूनही खेळपट्टीवरती तटस्थ आहेत. जोपर्यंत आर्यन भोईर असतील तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असेल दिवा स्पोर्ट्स दिवाच्या. परंतु समोर जतीन देखील चांगली गोलंदाजी करतोय. वडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव मिळेल कारण की अॅक्युरेट फेकी देखील तिथे पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावे जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये टीम भिनारला. इथून मात्र षटकार आणि चौकारांची परिभाषा मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल. जतीन पुनशा सज्ज होतोय. ओ फुलटॉस चेंडू आता मात्र पाहावं लागेल. उंची जास्त लांबी कमी गाठले. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेटची प्राप्ती. तुचल मे आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आशिष देखील होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच या कारण की आज मेगा फायनलची माश आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र थोड्याशा वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चैतन्य म्हात्रेला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजे 6 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. गोलंदाज प्रणवला आपण पाहतोय जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 6 मध्ये बनवायच्यात. 29 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र सिंगल पुनशा धावफलकावरती. आता समीकरण 5 मध्ये 28 बनवायच्यात. 5-28 चे समीकरण आहे. पाहूया षटकाराने चौकाराने इथे मात्र डील करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये परंतु ते घरेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीयेत आणि सातत्याने इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या एकंदरीत दिवसामध्ये. मागील मार्चमध्ये देखील आज चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी देखील अप्रतिम झाली होती आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र आता देखील तेच घडते मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजूनही. या पुढील चेंडूवरती आता मात्र षटकार येणं गरजेचं आहे. जर सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर षटकार मारावा लागेल. आडव्या बॅटने ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लेग स्टिक सोडल्या. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 9 वरती जाऊन
स्कोरबोर्ड पोहोचले आणि अजूनही जिंकण्यासाठी धावेंचा विचार केला तर बनवायच्या 26 धावा अजूनही बनवायच्यात. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये बनवायच्या 26 आणि इथे मात्र ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका आता मात्र एक्झिक्यूट केला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आर्यन भोईरनं आणि आर्यनच्या बॅट मधून हा धमाकेदार स्ट्रोक षटकार. हे फटक्या आधीच्या षटकामध्ये देखील येणं गरजेचं होतं परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये हे सांगत असताना मला आतमध्ये आर्यन भोईर षटकार आला आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 15 वरती जाऊन पोहोचले. हो चांगला चेंडू पेश केला मधाच्या आतमध्ये आडव्या पाटण्या ऑन साईडला आणि आता मात्र चांगला खेळ झाला आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मधाच्या आतमध्ये टीम भिनारला आपण पाहतोय कारण की आता औपचारिकता उरलं मार्चमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा अजूनही बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 19. 2 चेंडू आणि 19 धावा समीकरण फार मोठं आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाज प्रणव देखील थोडीशी खुश आहेत चेहऱ्यावरती त्यांच्या स्मित हास्य आले. हो फटका दमदार प्रयत्न देखील लाजवाब होते. षटकार येतोय. हे फटक्या आधीपासून येणं गरजेचं होतं परंतु शेवट गोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे चैतन्यच्या माध्यमातून. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज तयार. हो इथे मात्र आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न झाला तिथे मात्र चौकार देखील येतोय परंतु सामना येस अगदी यष्टांवरती चेंडू आदळला होता त्या अनुषंगाने फलंदाज बाद असेल आणि हा सामना जिंकलाय टीम भिनार संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ